गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामध्ये चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आता समोर आलाय। रुग्णाला तातडीनं दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची मोठी चूक असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। सरकारनं चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती गठीत केली होती। शरद पवार यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा दिली, मात्र ती जागा ट्रस्टनं आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बहाल केली। पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी हा धक्कादायक दावा केला। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। रुग्णाला त्वरित दाखल करून न घेणं ही मोठी चूक असल्याचं रुग्णालयानं मान्य केलंय। सरकारनं चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती गठीत केली होती। या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केलाय। या समितीच्या अहवालाआधी डॉक्टर केळकर यांनी एक पत्रक काढलं होतं। यापुढे कोणत्याही इमर्जन्सी रुग्णाकडून डिपॉझिट मागितलं जाणार नाही असं ते म्हणाले। सदर महिलेच्या नातेवाईकांना जमेल तेवढी रक्कम भरा असं सांगितल्याचंही केळकर म्हणाले होते। डॉक्टर केळकरांनी पत्राच्या माध्यमातून मांडलेले हे मुद्दे खोटे असल्याचं भिसे कुटुंबानं म्हटलंय। रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना देण्याची विनंती देखील भिसे कुटुंबियांनी केली आहे। जे दावे केलेले ते बोले की 11 वाजता आलेलो, आम्ही 9:01 आलेलो, तुम्ही सगळे सीसीटीव्ही फुटेज बघा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बोलायची पण गरज नाही पडणार। तुम्ही कुठल्या गोष्टी विचार करून बोलताय? आणि तुम्ही म्हणता की 1 आठवडा सांगितलं होतं, आमच्याकडे पत्र आहे, आमच्याकडे 10 लाख रुपये त्यांनी डिपॉझिट मागितलं। पीडित भिसे कुटुंबाची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील भेट घेतली। कुटुंबाला न्याय मिळेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले। घडलेली घटना जी आहे ती दुर्दैवी आहे आणि त्या घटनेची दखल सरकारने घेतली पाहिजे, घेतली। भविष्यात म्हणजे जाणारी आमची ताई तर गेली, भविष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय खूप कठोर यातल्या नियमावली करतायत। ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप सुरू झाले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला शरद पवार यांनी जागा दिली, पण ती जागा ट्रस्टनं संघाला बहाल केली असा आरोप पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी केला। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची जागा आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली। दीनानाथ मंगेशकर ट्रस्टनी ही जागा आरएसएसशी संबंधित असलेल्या लोकांना बहाल केली।